नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं. रुपाली आपल्या रूममधून बाहेर येत असते आणि बोलते सर्वांना की तुम्ही कोणत्या विषयावर डिस्कस करत आहात, काय झालं. तर सर्व लोक आणि कदम बोलतात, तू आज अमोलच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग टीचरला बसली होती का. तर मग स्वप्नील पण विचारतो, रुपाली सांग तू कशाला गेली होती आज पॅरेंट्स मीटिंगला. तर रुपाली बोलते, नाही मी कशाला गेली होती, मी गेली होती फक्त अमोलच्या शाळा बघायला, पण तिथे पॅरेंट्स मीटिंग सुरू होऊन गेली होती आणि अमोलकडून कोणी पण पेरेंट्स आलं नव्हतं म्हणून मी तिथे बसली, अशी रुपाली खोटं नाटक बोलत असते. ते ऐकून सर्व लोक मग बाहेर निघून जातात फिरायला. त्यांना रुपालीचं खरं वाटलेलं असतं आणि इकडे रुपाली खुश होऊन जाते, कारण की तिला कळलं असतंय की अर्जुन आणि अप्पीचं चांगलं भांडण झालेलं आहे, कारण की हे सर्वांनी तिला सांगितलं असतं. मग त्यामुळे रुपाली खूप खुश असते. मोना तिच्या जवळ येते आणि मोना मस्त गप्पा मारत असते आणि बोलते, आज बंस आणि दादांचे खूप भांडण झाले आहे. त्यामुळे रुपाली खूप खुश असते आणि मोना आणि रुपाली मस्त ते एन्जॉय करत असतात. तर तेवढा तिथे अमोल येत असतो आणि अमोल विचारतो, मा बाबा कुठे आहे, मला मा बाबाचं सोबत शेअर करायचं आहे आजच्या ट्रिप बद्दल आणि आजच्या पॅरेंट्स मीटिंग बद्दल मला मा बाबासोबत शेअर करायचं आहे. तर रुपाली बोलते, तुझे मा बाबा वरती आहे आणि इकडे रूम मध्ये अप्पी अर्जुन खूप भांडण करत असतात. त्यांचा विषय चालू असतो की तू पॅरेंट्स मीटिंगला का नाही गेली अप्पी, तू तुझं बरोबर नाही आहे, तू तुझे कार्य बरोबर करत नाही आहे, अमोलकडे तू दुर्लक्ष करते आहे. पण अप्पी आपल्या गोष्टी त्यांच्या समोर ठेवते, पण अर्जुन काही ऐकत नाही. अर्जुन जुने पाने उखाळे काढत असतो. अर्जुन सरकारबद्दल मनी मावशीबद्दल तिला दोष देत असतो. अप्पी सर्व अर्जुनला समजून सांगत असते. मग अप्पी पण आपलं मत मांडते, तू जसं आर्याला इथे आणलं होतं तुझी चूक नाही आहे का, असं अर्जुनला बोलते. अर्जुन बोलते, हो माझी चूक होती, पण तू केलेला गुन्हा आहे. पण अप्पी बोलते, तुझी चूक आहे आणि माझा गुन्हा आहे हे कसं काय ठरवू शकतो तू. आणि इकडे बाहेर अमोल आलेला असतो, कारण की रुपालीने त्याला वरती पाठवलं असते. त्यांचं भांडण सुरू असताना अमोलने बघितलं पाहिजे म्हणून इकडे अमोल आलेला असतो आणि अमोल ते भांडण ऐकत असतो. आणि इकडे मोना आणि रुपाली मस्त बोलत असतात. मोना रुपालीला बोलते, तुम्ही अमोलला वरती का पाठवलं. तर रुपाली सांगते, त्यांचे भांडण ऐकल्यानंतर अमोलला कळेल त्याचे मा बाबा किती वाईट आहेत, किती कसे आहेत, म्हणजे अमोल माझ्याकडे येईल. हे ऐकून मोनाला पण खुशी होते. मोना बोलते, बरं झालं, तुम्ही खूप चांगला विचार केला. असं ऐकून रुपाली आणि मोना अजून डिस्कस करत राहते. इकडे अमोलने सर्व ऐकलं असतं. अमोल ते भांडण ऐकून अमोल भांडण मध्ये ऐकत असतो की अर्जुन बोलतो की अर्जुन अप्पीला बोलतो की अप्पी, मी आता टाइम टेबल फिक्स केलेला आहे, त्या टाइम टेबल नुसारच आता तुला वागावं लागेल. अप्पी ते तिला मान्य नसतं. अप्पी आणि अर्जुन त्यावर भांडत असतात. तर अर्जुन बोलतो, बघ आता तुझं माझं काही नातं आलेलं नाहीये, तुझा माझा संबंध फक्त अमोल पुरताच आहे. तू माझी बायको नाही, मी नाही मानत तुला माझी बायको, आणि फक्त आपण अमोलसाठी एकत्र आहोत हे तू लक्षात ठेव. अमोलला हे कळायला नाही पाहिजे. अमोलला फक्त आपण चांगले पॅरेंट्स आहोत हे कळायला पाहिजे. आपल्या संबंध काही नाही आहे असं अर्जुन डायरेक्ट बोलत असतो. हे अमोलने ऐकलं असतं. अमोल हे ऐकून अमोलला चक्कर येते. अमोल खाली कोसळतो. मग अप्पी बोलते, ठीक आहे, आणि अप्पी बाहेर निघायला जाते तर अमोल खाली पडलेला दिसतो. तर अमोलला खाली पडलेलं पाहून अप्पी चिल्लावते, अमोल अमोल. आणि तिकडे अर्जुन येतो. अर्जुन पण अमोलची बॅग वगैरे काढतो आणि अमोलला उचलतो, हॉस्पिटलला घेऊन जातो. तर तेवढ्यात रुपाली बोलते, भाऊजी तुम्ही कुठे चाललात. तर अमोलला चक्कर आली, हॉस्पिटलला घेऊन जातो. तो रुपाली बोलते, मी पण येतो. तर अर्जुन बोलते, नाही तुम्ही काही यायची गरज नाही, तुम्ही इथेच थांबा. तर रुपाली इथेच थांबते. रुपाली विचार करत असते काय झालं असेल काय नाही. तर मोना तिला समजावते, काही नाही, त्याला चक्कर येत राहते, मागे पण यांच्या भांडणामुळे त्याला चक्कर आली होती, साधारण आहे. रुपालीला वाटते की नाही माझ्यामुळे झालं असेल तर नाही. तर रुपालीला मनात असं वाटत असतं. इकडे अर्जुनने अमोलला हॉस्पिटलला आणलेलं असतं, त्याला आयसीयू मध्ये नेलेलं असतं. अर्जुन अप्पी एकमेकाशी खूप छान बोलत असतात, एकमेकाला समजून घेत असतात, कारण की अमोल हॉस्पिटलमध्ये असतो. आणि अप्पी बोलते, अमोलला काय झालं असेल. अर्जुन तिला समजून सांगतो काय नाही असेल झाले. तर अप्पी बोलते, आपलं भांडण तर ऐकलं नसेल. तर अर्जुन विचार करायला लागतो. इकडे संकल्पची एंट्री झालेली असते. संकल्प त्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला आलेला असतो. त्याने फर्जी डॉक्युमेंट घेऊन एक नर्सची ड्युटी म्हणून
तिथे लागणार असतो. त्याने पेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ज्या अटेंडेंट सोबत अटेंडेंट त्याला बघत होता, त्याचा खून करून त्याचे डॉक्युमेंट घेऊन तो तिथे तिथे त्याचे सर्टिफिकेट घेऊन तो या हॉस्पिटलमध्ये जॉब करायला आलो असतो. त्याचा हेतू वेगळाच असतो. तर तिकडला ज्या हॉस्पिटलमध्ये तो जॉब करायला आलो असतो, तो त्याला डॉक्युमेंट विचारतो, तो त्याचे सर्टिफिकेट आणि त्याचेच नाव देतो, म्हणजे स्वतःचं खरं नाव सांगत नाही. आणि सर्व डॉक्युमेंट पाहून संकल्प त्याला विनवण्या करतो की मला इथे जॉब द्या, माझ्या आईची सेवा मला करायची आहे म्हणून. तर तो सर्व डॉक्युमेंट पाहून वरच्या अधिकाऱ्याला विचारून त्याला ती नोकरी देतो. संकल्प खूप खुश होतो आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.